आणि विविध राज्यांचे चित्ररथ आता या ठिकाणी आलेले आहेत। ओडिशा राज्याचा चित्ररथ है दिखाया गया है। फागुन महीने में पूर्णिमा के पहले दशमी तिथि में 6 दिन व्यापी ये पर्व मनाया जाता है। And now from Odisha we move on to one of the 7 sisters from अरुणाचल प्रदेश। पूर्वांचल मधलं एक महत्त्वाचं राज्य अरुणाचल प्रदेशचा चित्ररथ of the Mahayana sect of Buddhist tribes in Arunachal. या भागातलं बौद्ध कल्चर एक आहे आणि त्या भागामध्ये याक या प्राण्याचं एक खूप महत्त्व असतं। तिबेटशी थोडंसं साधर्म्य सांगणारी ही संस्कृती आहे आणि त्या भागातला हा चित्ररथ तिथल्या बौद्ध संस्कृतीची ओळख करून देणारा। Commemorating the 160th महाराष्ट्राच्या चित्ररथाचं साहजिकच आगमन होत असणार आहे, कारण महाराष्ट्राचे मंत्री या ठिकाणी आपल्याला आनंदित दिसत आहेत। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या घोषणेला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही जी गर्जना त्यांनी केलेली होती त्याला 150 वर्ष पूर्ण झाले आणि त्या प्रीत्यर्थ लोकमान्य आम्ही करीतो कथन the northeastern state of भारत का 68वां गणतंत्र दिवस जन जन में उल्लास का समावेश करता हुआ राजपथ लोकमान्य टिळक यांच्या कार्याची झलक देणारा महाराष्ट्राचा चित्ररथ यावेळी सहभागी झालेला होता। मणिपुर का लाई हराबुआ उत्सव पूर्वांचल आणखी एक राज्य मणिपुर धार्मिक नाट्यों में से एक है जिसे मणिपुर के मैती संप्रदाय के लोग मणिपूरमधल्या मैती समाजाची परंपरांचं दर्शन घडवणारा हा चित्ररथ मणिपूरचा। गोखले साहेब हे चित्ररथ अशा पद्धतीने राजपथावरती त्यांचा डिस्प्ले केला जातो आणि एक वैशिष्ट्य असतं आपली सांस्कृतिक विविधता काय आहे ही सर्व या ठिकाणी दर्शवली जाते आणि जे पाहुणे येतात किंवा जे नागरिक या ठिकाणी आलेले असतात त्यांच्या डोळ्याचं खरंच पारणं फेडणार कुठेतरी एक वेगळी प्रेरणा देणार असतं। विषय कच्छ की कला संस्कृती और लोकजीवन अगदी आणि आपली जी देशाची विविधता ज्याला आपण म्हणतो की युनिटी इन डायव्हर्सिटी त्याचं अगदी एक प्रतीक असतं आणि प्रत्येक स्टेट आपल्यातलं सर्वात जास्त काही चांगलं असतं त्या मागच्या काही वर्षातलं किंवा ट्रेडिशनल जे असतं ते दाखवत असतं। जसं महाराष्ट्राचं आताच तुम्ही म्हणला तसं बाळ गंगाधर टिळकांचं 100 वर्षासाठी म्हणून तो आपण आता जो हे फ्लोट केलेला आहे एक चांगल्या रीतीने आपण त्याच्यामधल्या गोष्टी दाखवतो आणि त्यामुळे जरी काही काही तिथे नागरिक जे तिथे बसलेले आहेत किंवा अजून जे टेलिव्हिजन बघतायत तिकडे गेलेले नसले त्या प्रदेशांमध्ये तरी त्यांना त्या प्रदेशांची त्या देशांच्या राज्यांची महत्व कळतं आणि त्यामुळे हे फ्लोट्स फार महत्वाचे असतात आणि त्यांना प्राइजेस असतात अवॉर्ड्स असतात त्याच्यामधले जसं बेस्ट मार्चिंगला असतं तसंच बेस्ट फ्लोट्स कुठले आहेत त्याचं पण असतं। मी दरवेळेला बघतोय आता गेले कित्येक वर्ष परेड ऍक्च्युअली बघतोय किंवा भाग घेतलेला होता आधी किंवा टेलिव्हिजनवर
दरवेळेला एक बघायला खूप चांगलं वाटतं. अगदी म्हणजे खुर्चीमध्ये खेळून असतो आपण अगदी. लक्षद्वीपचा हा चित्ररथ आहे. लक्षद्वीप बेट भारताच्या 16 अरबी किलोमीटर समुद्रामधला हा बेटांचा समूह आहे. त्या ठिकाणचा हा चित्ररथ आहे. पित्रे सर, भारताची ही जी सगळी विविधता आपण या ठिकाणी या चित्ररथांच्या माध्यमातून मांडतोय. आपले जे पाहुणे आलेले आहेत, मोहम्मद बिन जायद जे अबुधाबीचे प्रिन्स आहेत, त्यांना हे बघून खूपच कौतुक वाटत असेल, कारण त्यांच्याकडे म्हणावं तेवढी विविधता नाही दिसत. निश्चितच. आणि खरोखरच ही विविधता जी आहे, मी असं म्हणेन की सैन्यातले लोक हे खरोखरच नशीबवान असतात, कारण त्यांना ही सगळी बॉर्डर स्टेट आहेत आणि बऱ्याचशा याच्यामध्ये नोकरी करायची किंवा तिथं राहण्याचा संबंध ठेवण्याचा संधी मिळते. आणि खरोखरच आता मी पाहतो, आता आपण अरुणाचल प्रदेश जिथं मी दोन अडीच वर्ष राहिलेलो आहे, ती पाहिल्यावर आपल्याला एक वेगळीच भावना, वेगळेच तरंग मनात उठतात. आणि तुम्ही आता जे म्हटला ते अत्यंत महत्वाचं आहे की बाहेरून येणारा जो माणूस आहे त्याला खरोखरच, आता गोखले सर म्हटले की विविधतेतून एकता, वैविध्य हे जे आहे ते त्यांना बघून खरोच आश्चर्यचकित होत असतील की एक देश इतकी वेगवेगळे त्याच्या स्रोत, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे त्यांचे संस्कृती हे कसे एकत्र राहतात. आणि हे दाखवण्यासाठी मला वाटतंय 26 जानेवारी हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे असं माझं मत आहे. नक्कीच पुढचा काही वेळ आपण या सर्व चित्ररथांचा आनंद घेऊया. भारताच्या संस्कृतीचं, विविध राज्यातल्या विविध भागातल्या संस्कृतीचं दर्शन या चित्ररथांच्या माध्यमातून होत आहे. संस्कृति की महान धरोहर की कुछ परतें खुलती हुई सभी अभिभूत हैं. ये हमारी महान भूमि है. और ये झांकी दिल्ली की, किस तरह सरकारी स्कूलों को आदर्श स्कूल बनाकर बच्चों का भविष्य संवारा जा सकता है, उसी को दर्शाती दिल्ली की झांकी, जिसमें लुडलो कैसल स्कूल को दिखाया गया है. और अब सलामी. हमारे महान देश के कोने कोने में इतना ज्ञान, इतना इतिहास छुपा है कि उससे बहुत से लोग अनजान हैं. इसी की झलक इन झांकियों में. और ये हिमाचल प्रदेश की झांकी, जिसमें चंबा शहर में 18वीं शताब्दी के उत्तरार्ध में चंबा रूमाल की कशीदाकारी पहाड़ी कला के बेहतरीन रूप में फली फूली है, उसे दर्शाया गया है. इस पारंपरिक लोक कला में रेशमी धागों से हाथ से बुने हुए साटन के कपड़े पर एक साथ दोनों ओर सुंदर कढ़ाई की जाती है, जो कि रुमाल के दोनों तरफ एक सी. हिमाचल प्रदेशचा चित्ररथ, हिमाचल प्रदेश मधली पारंपरिक नृत्य या ठिकाणी सादर केलं जात आहे. अत्यंत सुंदर असं हे राज्य दऱ्याखोऱ्यांचा भाग आहे, बर्फाच्छादित प्रदेश आहे आणि या ठिकाणी हरित क्रांतीची सुद्धा नांदी दिसून येते. हिमाचल प्रदेश हरियाणा राज्य हरियाणा राज्याचा रथ, हरियाणा राज्यामध्येही हरित क्रांती या ठिकाणी दिसून येते. बेटी बचाओ बेटी पढाओ या हा संदेश देणारा हरियाणा हे राज्य खूप प्रसिद्ध होतं. लहान मुलींना गर्भातच मारून टाकण्यासाठी त्या ठिकाणी मुलींचा रेशिओ सुद्धा कमी होता. मात्र हरियाणा हे राज्य मुलींच्या संख्येमध्ये तिथे आता लक्षणीय वाढ होते आणि साक्षी मलिक जिने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेलं होतं ती हरियाणाचीच आहे. तिचा देखील पुतळा त्या ठिकाणी उभा करण्यात आलाय. बेटी बचाओचा संदेश देत आहे हरियाणा राज्य. आपकी बेटी हमारी बेटी कर रही नई नई खोज. आपकी बेटी हमारी बेटी कर रही नई नई खोज. आईएएस डॉक्टर इंजीनियर बनेगी. From Haryana, we move to another different part of the country, and this time it is more towards the east, West Bengal. Sharadotsav is the theme of the tableau.
शरदोत्सव शरदीय नवरात्रोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आणि त्याचंच दृश्य या चित्ररथातून साकारण्यात आलेलं आहे. देश की सांस्कृतिक आभा का मूर्त रूप बन चुका है राजपथ. पश्चिम बंगाल से चले पंजाब, जागो आइया, पंजाब का खूबसूरत पारंपरिक नृत्य झांकी का मूल विषय. पारंपरिक नृत्य भांगडा साकारण्यात आलेला आहे. मुंडिया जोरू जगाले बाई हुण जागो आया बल्ले नी हुण जागो आया. नच नच वेख वेड़ा पट दे नाण के नद के भी नच दे हिक नु ताण के गीता देखना तेरा भी अजनारे तेरे उत्ते जागो रखते जेड़ा पिंड दा ते ये मुटियारे तेरे उत्ते जागो रखते जेड़ा पिंड दा ते ये मुटियारे. राजपथ के दोनों ओर उपस्थित अपार जन समूह जिनमें देश के कोने कोने से और राष्ट्रीय राजधानी क्षेत्र से आए हजारों वे लोग शामिल हैं जो आज के इस राष्ट्रीय पर्व में अपने आप को शामिल कर रहे हैं. अब साक्षी बन रहे हैं तमिलनाडु की झांकी का. तमिलनाडु का पारंपरिक लोक नृत्य करगाट्टम ग्रामीण क्षेत्रों में मंदिरों के त्योहारों में जिसका प्रदर्शन होता है. The sounds of boisterous beats and the Karagam dancers of Tamil Nadu still wafting the air. And now it's time to listen to the mesmerizing rhythms and sounds of the चित्ररथ या ठिकाणी आहे. गोव्याची थोडीशी मिक्स संस्कृती असते. कोकणी भाषा गोव्यामध्ये बोलली जाते. थोडीशी पोर्तुगीज संस्कृतीचा सुद्धा प्रभाव या ठिकाणी आहे कारण स्वातंत्र्यपूर्व काळात हे पोर्तुगीजांचं संस्थान होतं. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर याच छोट्याशा राज्यातून आहेत. ढोल तशे बडे बडे ट्रम्पेट वाजय गोयचे संगीत गोयचे मुझक सगळ्या गाजय. Goa reverberating in our minds and hearts and bringing so much joy to everyone here. Everyone enjoying the beat and the rhythm of Goa. काही दिवसांनी गोव्याकडे सर्वांचंच लक्ष असेल कारण गोव्यामध्ये निवडणुका सुद्धा येऊ घातलेल्या आहेत आणि मोठी राजकीय रणधुमाळी या ठिकाणी माजू शकते. And from Tripura, आणखीन एक पूर्वेकडचं राज्य त्रिपुरा. Young tribal dance Hojagiri. And this is the theme being presented on the Tripura state tableau, being performed by women and young girls.
ठिकाणचं लोकनृत्य या ठिकाणी आहे, सादर करण्यात आलेला आहे त्रिपुराचा चित्ररथ। दक्षिण में इसके चरण धोता सागर है तो उत्तर में इसका मस्तक हिमालय है। त्रिपुरा के बाद अब जम्मू कश्मीर की झांकी, इसमें गुलमर्ग में राज्य पृथ्वीवरचं नंदनवन म्हणून ज्याचं वर्णन केलं जातं त्या जम्मू काश्मीरचा चित्ररथ है जिसकी बर्फ से ढकी सध्या या ठिकाणी बर्फवृष्टी होत आहे आणि त्याचंच प्रतीक या चित्ररथामध्ये दिसून येत आहे। गुलमर्ग सोनमर्ग सारखी ठिकाणं ज्या ठिकाणी स्कीइंग सुद्धा केलं जातं ते स्कीइंग करणारे काही वीर त्या ठिकाणी दिसत आहेत। देश की सांस्कृतिक विरासत की सरिता राजपथ पर बहती हुई। और अब असम की झांकी जिसमें पवित्र कामाख्या मंदिर के मनोरम दृश्य को दिखाया गया है। जहां पवित्र आसाम मधलं पवित्र असं कामाख्या मंदिर साकारण्यात आलेलं आहे आसामच्या चित्ररथावरती। क्लीं क्लीं कामाख्या क्लीं क्लीं नमः। देशातली जी 51 शक्तिपीठं आहेत त्यापैकी हे सर्वात पुरातन असं मंदिर, सर्वात पुरातन असं शक्तिपीठ समजलं जातं कामाख्या देवीचं। Many departments. This is the tableau from the Central Board of Excise and Customs depicting the goods and service tax, the GST, which aims to subsume a multitude of taxes like one nation, one tax. कर व्यवस्था में होगा सुधार, कर व्यवस्था में होगा सुधार। प्रणाली त्याविषयी अधिक माहिती देणारा हा चित्ररथ। एक टैक्स का कायदा जीएसटी, देश का दे तारीफ इसकी, पूरे देश में एक समान, अलग अलग टैक्स का क्या काम, पूरे देश में एक ही नाम जीएसटी। And now awaiting the next tableau here on Rajpath, dignitaries and VIPs, ministers, former ministers, all appreciating what is being shown over here. The Ministry of Micro, Small and Medium Enterprises, their tableau showing Khadi India. Mahatma Gandhi rediscovered this, the charkha, a symbol for self-reliance. खादी आणि ग्रामोद्योग विभागाचा हा चित्ररथ आहे। खादी, महात्मा गांधी यांनी खादीचा नारा दिलेला होता, स्वदेशीचा नारा दिला होता आणि त्यामध्ये खादीचा प्रचार त्यानंतर व्हायला सुरुवात झाली होती। खादीचा प्रचार केला जातो या चित्ररथाच्या माध्यमातून। खादीला अच्छे दिन आलेले आहेत असा दावा सुद्धा सरकारने केलेला आहे आणि अर्थातच खादीचा खप खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे गेले काही दिवसांमध्ये। बलिदान का रंग है खादी, स्वाभिमान का रंग है खादी, बलिदान का रंग है खादी, सादगी और धीरज वाला जीने का ढंग है खादी, जीने का ढंग है। परावलंबन से स्वावलंबन का संकेत देती खादी पर आधारित झांकी के बाद अब राजपथ पर आगमन हो रहा है आवास और शहरी गरीबी उपशमन मंत्रालय तथा राष्ट्रीय आवास बैंक की इस झांकी का, जिसमें प्रधानमंत्री आवास योजना के विजन को दर्शाया गया है। सबकी आंखों का सपना घर हो एक अपना, वो सपना साकार है करना। विविध राज्यांचे आपण चित्ररथ या ठिकाणी पाहिले। आता विविध योजना ज्या सरकारतर्फे देशातल्या नागरिकांसाठी पुरवण्यात आलेले आहेत त्या विविध योजनांचे चित्ररथ या ठिकाणी आहेत। पित्रे सर, हे विविध योजनांचे चित्ररथ आपण या ठिकाणी उभे करतो, एक प्रबोधनपर असा हा प्रयत्न आहे या चित्ररथांच्या माध्यमातून। निश्चितच जसं आपण आता जीएसटी बघितलं
अद्यापपर्यंत आता नुकतंच आलेलं आहे. आता लोकांना कळलं पाहिजे की जीएसटीचं काय महत्त्व आहे. एकदा त्यांच्या मनपटलावर हे ठसून गेलं की जीएसटी काय, तर त्यामुळं हा जो संपूर्ण हे संचलन आहे तो भारताचा प्रत्येक नागरिक बघतोय, लक्षात घेतलं पाहिजे. ह्या दूरदर्शनवरून प्रत्येक नागरिक बघतोय आणि त्यासाठी त्यांच्या मनात ही एक भावना जाते की मी संपूर्ण भारताचं दर्शन घेतलं, सध्या काय काय चाललंय भारतात ते पाहिलं. या संपूर्ण संचलनाचा हाच महत्वाचा भाग आहे. पहिली जेव्हा तुम्ही संरक्षण पथकं बघितली ती आपल्या सगळ्यांना सांगायला की भारत अत्यंत सुरक्षित राष्ट्र आहे आणि आपण एक त्यांच्यावर संपूर्ण अवलंबून राहू शकतो आणि इथं आपण आपल्याला आपली किती प्रगती झाली आहे हे दाखवते. त्यामुळे संरक्षण आणि प्रगती ही दोन माझ्या मतानं ही उद्दिष्ट या संचलनामागे आहे. CSIR चा चित्ररथ आहे या ठिकाणी. काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. नई खोजे नए आविष्कार, नई चुनौती करें स्वीकार. CSIR नवं पाऊल. गोखले सर, आपण कुठेतरी इंडिजिनियस व्हायच्या मार्गावरती खूप वेगाने वाटचाल करताना दिसतो आणि त्या सगळ्याचं प्रतीक हे असे CSIR सारखे चित्ररथ जे आता समोर येत आहेत ते असं म्हणता येईल. नाही, नक्कीच. आणि आता मगाशी पेत्रे सर म्हणले तसं नॅशनल सिक्युरिटी आणि नॅशनल डेव्हलपमेंट या दोन्ही गोष्टी एकत्र चालू राहायला पाहिजेत आणि त्याचं एक अगदी प्रतीक आपण बघतोय. पहिल्यांदा आपण सैन्याचं सगळं बघितलं आणि आता हे जे फ्लोट्स आहेत त्याच्यामध्ये आपण कशी आपण प्रोग्रेस करतो, त्याच्यामध्ये इंडिजिनस, त्याच्यामध्ये आपण सक्षम कसे आपल्या आप होऊ, ह्याच्यासाठी CSIR सारख्या DRDO सारख्या ज्यांच्या काही कल्पना आहेत त्याच्यात आपण बघितल्यात. मला वाटतं एक फार चांगलं आहे आणि हे सांस्कृतिक सुद्धा देशाची एकता, कशी विविधता असून सुद्धा एकता. त्यामुळे मला वाटतं ह्या तिन्ही अंगाचं आपण प्रतीक इथे ह्या एका 1.5 तास 2 तासाच्या ह्याच्यामध्ये बघतो आणि त्यामुळे संबंध नागरिकांना त्याच्यामधनं काही ना काहीतरी एक प्रबोधन तुम्ही म्हणलात तसं मिळतं आणि उत्साह पण येतो. मला वाटतं एक फार चांगल्या रीतीने ह्याचं आखणी केलेली आहे आणि मी नक्कीच सांगेन की जसे जसे आपली परेड्स होत आहेत तसे जसे जास्तच चांगल्या मला वाटतं आपण कल्पना त्याच्यामध्ये लोकांच्या समोर मांडतो. हॅलो. A beautiful message there. पित्रे सर बोला. हा, मला आपल्याला सांगायचंय आपण जे भारतात तयार झालेल्या शस्त्रास्त्रांवर बोलत होतो, एक फ्लोट आपण एक पाहायचा विसरून गेलो. भारतानं नुकतंच धनुष नावाचं एक तोफ बनवलेली आहे. आपल्याला ठाऊक आहे की बोफोर्स आपण 1986 साली विकत घेतलेल्या होत्या आणि त्यांच्यामुळे आपण एक कारगिल युद्ध जिंकू शकलो. त्यानंतर 155 mm कॅलिबरची कुठलीही तोफ आपण ना विकत घेऊ शकलो ना आपण बनवू शकलो आणि ही आपल्यात एक मोठी डेफिशियन्सी आहे. हे धनुष नावाची एक जे नवीन तोफ निघालेली आहे जी आपण बनवतोय आणि त्याच्यात जवळजवळ 40 किलोमीटरचा त्याचा पल्ला आहे. ती बराच वेळ फायर करत राहू शकते. तो एक ताफा आपण बघितला नाही आणि तो एक अत्यंत महत्वाची ती प्रगती किंवा महत्वाची उपलब्धी आहे हे मी सांगू इच्छितो आणि तो सर्व वर्तमानपत्रात येईल तुझ्या की धनुष हे प्रथम दाखवले जाते. नक्कीच. आणि मला वाटतं डिफेन्स एरियामध्ये या धनुषला सन ऑफ अ गन असं सुद्धा एक लायटर मोडवरती म्हणतात, कारण ह्याची बरीचशी फीचर्स ही कुठेतरी बोफोर्सशी नातं सांगणारी आहेत. पित्रे सर. सन ऑफ अ गन हे थोडस ज्याला म्हणतात वेगळ्या अर्थानं वापरलं जातं, परंतु मी अगदी खरं आहे. तोफा ज्या आहेत त्या युद्ध जिंकतात असं महत्वाचं. जसं पायदळ युद्ध जिंकतं किंवा रणगाडा युद्ध जिंकतं त्यापेक्षा तोफा या युद्ध जिंकू शकतात. 100 तोफा या युद्ध जिंकणाऱ्या एक प्रतीक मानल्या जातात आणि भारताची एक अत्यंत आपल्याकडं एक कमतरता होती ती आपण पुरी करतोय, याबद्दल प्रश्न नाही. मास्टर सुमित ममगाई उत्तराखंड और बापू गयाधानी पुरस्कार मिजोरम की स्वर्गीय कुमारी लाल रियातपुई मरणोपरांत मिजोरम की ही
स्वर्गीय कुमारी रोलू आपुई मरणोपरांत और छत्तीसगढ़ ही के आता मास्टर शौर्य पुरस्कार ज्या चिमुकल्यांना त्यांच्या असामान्य पराक्रमासाठी दिला जातोय ते चिमुकली आता छोट्या छोट्या गाड्यांमधून राजपथावरून येत आहेत. प्रेरणा स्रोत बने ये बहादुर बच्चे ये उम्र में भले ही छोटे हैं लेकिन इनके कारनामे बहुत बड़े हैं. उड़ीसा, सोनूमाली राजस्थान और उत्तर प्रदेश की अंशिका पांडे. बच्चे छोटे लेकिन इरादे बहुत. गोखले सर, ही खूप वर्षांपासूनची आपल्याकडची परंपरा आहे की अशा प्रकारे आपण हे शौर्य पुरस्कार अशा लहानग्यांना सुद्धा देत असतो. कुठेतरी प्रेरणा असते, कुठेतरी त्यांच्यामध्ये अवेअरनेस उभा करण्याचा प्रयत्न असतो. नाही, अगदी खरंच आहे. आणि तुम्ही जर त्या प्रत्येक मुलाची किंवा मुलीच्या त्याचे जे सायटेशन म्हणतो किंवा आपण ज्याला का त्यांना हे पुरस्कार मिळाले तर बघा त्याच्यामध्ये की इतक्या लहान वयामध्ये दुसऱ्यांना वाचवणं, अगदी उडी घालून सुद्धा एखाद्या लहान मुलाला काढणं, पोहण्याच्या कुठे कोणी बुडत असलं त्यातनं काढणं, अशा तऱ्हेची त्यांच्यामध्ये एक हा जो शौर्य असतं त्याचा आपण सत्कार करतो इथे. आणि त्यामुळे बाकीच्या मुलांना सुद्धा त्यात प्रेरणा मिळते. मला एक दुसरा मुद्दा जरा सांगायचा होता. मगाशी एक स्किलच्यासाठी एक मुद्दा म्हणून त्यांनी एक फ्लोट पाठवला होता. कारण तुम्हाला माहिती आहे की 2020 मध्ये भारत सर्वात तरुण देश होणार आहे संबंध जगामध्ये. आणि त्यासाठी मला वाटतं स्किलिंग इंडिया दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट वाढेल, त्याच्यामुळे ऑन्ट्रप्रनरशिप वाढेल. तर ह्या सगळ्यासाठी मला वाटतं तो फ्लोट एक फार महत्वाचा होता. आणि आता ही जे शूर अशी बालक इथं आपल्या इथून समोर गेली त्याचा सुद्धा एक तसाच समन्वय आहे की शूरता आणि ही जी डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये स्किलिंग ह्या सगळ्या गोष्टीचं मला वाटतं आपण इथे सगळं प्रतीक आता बघतो.